नमस्कार, मी भैरवी बंबिनो फोटोजतर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या सेशन्समध्ये आपण पाहणार आहोत मॅटर्निटीसाठी ड्रेसेस कसे चूज करावे। मॅटर्निटी सेशनसाठी ड्रेसेस प्रेफर करताना तुमच्याकडे वाईड व्हरायटी ऑफ ऑप्शन्स असतात। मॅटर्निटी सेशन्समध्ये तुम्ही फ्रिलचे गाऊन, बॉडीकॉन ड्रेसेस, सॅटिन गाऊन्स किंवा नऊवारी सहावारी साड्या जर तुम्हाला ट्रेडिशनल शूट्स करायचे असतील तर इफ यू आर नॉट इनटू गाऊन्स अँड नॉट इनटू साडीज तर तुमच्याकडे आणखी एक ऑप्शन आहे जे की असतो की डंगरीज ओके और डेनिम शर्ट्स अँड पॅन्ट्स किंवा मग क्रॉप टॉप्स आणि डेनिम पॅन्ट्स। आता आपण डिटेलमध्ये पाहूयात की कोणत्या पर्सन्सने कोणत्या टाईपचे गाऊन्स किंवा कोणत्या टाईपचे ड्रेसेस वेअर करावे। तुमचा 8वा महिना पूर्ण होत आलेला आहे आणि तरीसुद्धा तुमच्या बेबी बम्पची प्रॉपर ग्रोथ नाही आहे असं जर तुम्हाला वाटत आहे आणि तुम्हाला गाऊन्स प्रेफर्ड करायचे आहेत, तुमचा चॉईस गाऊन्समध्ये जास्त आहे फॉर अ शूट्स, तर अशा वेळेस आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही अशा टाईपचे गाऊन्स प्रेफर करावे। याला सॅटिन गाऊन्स म्हणतात। हे जे सॅटिन गाऊन्स असतात हे तुमचं बॉडी पोश्चर, बेबी बम्प छान पद्धतीने हायलाईट करतात। जर तुम्ही चबी आहात आणि तुमचा बेबी बम्प छान पद्धतीने ग्रो सुद्धा झालेला आहे, मग अशा केसेसमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे गाऊन प्रेफर केले पाहिजेत? तुम्ही चबी आहात, तुमचा बेबी बम्पही प्रॉपर ग्रो झालेला आहे, तर अशा केसेसमध्ये फ्रिल गाऊन्स चूज करताना तुम्ही अशा पद्धतीचे गाऊन्स चूज करू शकता ज्यांचा बेबी बम्प तेवढ्या प्रमाणात हायलाइट झालेला नाहीये। 9वा महिनाही पूर्ण होत आलेला आहे, पण आणखी सुद्धा हवी तितकी म्हणावी तितकी बेबी बम्पची ग्रोथ झालेली नाही। प्रत्येकाचा जो आहे बेबी बम्पची ग्रोथ वेगळी वेगळी असते। अशा केसेसमध्ये जर तुमची चॉईस नेटचे गाऊन्स असतील तर अशा केसेसमध्ये तुम्ही बॉडीकॉन प्लस नेट असे मिक्स असलेले गाऊन्स प्रेफर करू शकता। हे गाऊन्स तुमचा बेबी बम्प प्रॉपर हायलाइट करून दाखवतात। कमी बेबी बम्प असणाऱ्यांसाठी आणखी एक ऑप्शन अवेलेबल असतो जो की आहे बॉडीकॉन ड्रेसेस। ओके, यामध्ये प्रेफर्ड की तुम्ही डार्क कलर गाऊन्स यूज नका करू, लाईट कलर गाऊन्स यूज करा किंवा बॉडीकॉन ड्रेसेस लाईट कलर मध्ये प्रेफर करा, ज्याने काय होईल तुमचा बेबी बम्प जो आहे तो प्रॉपरली हायलाइट होईल। याशिवाय आपल्याकडे आणखी एक ऑप्शन असतो जो की आहे फॅब्रिक रॅपिंग। फॅब्रिक रॅपिंग म्हणजे काय? तुम्हाला स्क्रीनवर काही ऑप्शन्स दिलेले आहेत, अशा टाईपचं फॅब्रिक तुमच्या बॉडीवर रॅप केलं जातं विच लुक्स लाईक अ अटॅक। फ्रिलचे ड्रेसेस असे प्रेफर करायचे नाहीये, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिल्यासारखे डेनिमच्या शूट्समध्ये तुम्ही यूज करू शकता। याच्याशिवाय तुम्ही ट्रेडिशनलमध्ये शूट्स करताना कसे साडी प्रेफर करायची हे पण आपण एका पार्टमध्ये पाहूया। पुढच्या सेशन्समध्ये आपण पाहणार आहोत की मेकअप कसे असावे मॅटर्निटी सेशनसाठी। ट्रेडिशनल सेशन्समध्ये ड्रेसेस कसे असावे, कोणत्या टाईपच्या साड्या तुम्ही वेअर कराव्या, कोणत्या वेअर करू नयेत, तुम्ही त्यासोबत मेकअप्स कसे असावे या रिलेटेड आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत आणि त्याच्यासाठी एक स्पेशल गेस्टलाही बोलवणार आहोत। त्या ट्रेडिशनल सेशन्सच्या मॅटर्निटीच्या डिस्कशनसाठी तुम्ही स्टे ट्यून्ड राहा ऑन आवर यूट्यूब चॅनल्स आणि इन्स्टा पेज। दोन्ही पेजेसला फॉलो करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करून आमच्या चॅनल्सला सबस्क्राईब करा। धन्यवाद।